मी माझे घेऊन चालले, तर चौथं मला आठवत नाहीये, पण 3 चारोळ्या लिहिल्या गेल्या. आपल्याला तर आपलं चांगलंच वाटतं. मग मी एक माझ्या स्वतःच्या नावानी, एक माझी बहीण आहे नावानी आणि एक माझ्या यजमानांच्या नावानी. झालं असं की एक चारोळी मी छापून आली, मी 4 पिलांची आई, आणि बाकीच्या 2 मध्ये आमची दोघांची नाव आली की याही उत्कृष्ट होत्या. अच्छा. पेपरची अशी पावती मिळाली आणि मग मी लिहतच राहिले. आणि 1 वर्षामध्ये 85च्या जवळपास माझ्या कविता पेपरने छापल्या. आणि त्यामुळे मग कसं फोन यायचा वाचकांचा आणि आवडलं म्हणून, आणि मग आपल्याला लिहिण्याची स्फूर्ती. सुरुवातीला ज्या वैयक्तिक पातळीच्या कोशात असलेली कविता किंवा माझी सार्वजनिक आणि सार्वत्रिक विषय घेऊन सामाजिक विषयाकडे वळली मला कळलंच नाही. खूप छान. आणि मग या कवितांचं प्रकाशन केलं असेल? हो, नक्कीच. मग कविता खूप साचल्या म्हणजे जवळपास 5, 6, 7, 8 वर्ष तुम्ही कविता लिहतच होती. पण तुला माहितीये की स्त्रीला वरवर दिसत असलं तरी अजून तिला काही स्वातंत्र्य नाही. ते आजघरातून माझघरात, माझघरातून रस्त्यावर, महामार्गावर यायला तिला खूप वेळ आहे. मला आहोंची परवानगी मिळायलाच वेळ लागला. काही सांगायला हरकत नाही मला, काढूया ना. कारण मी जरी कमवती होती तरी एकदम आपला काव्यसंग्रह वगैरे काढायचा आणि जे भक्कम पैसे लागतात, पगार काही एवढे नव्हते त्यावेळेला. त्यांना विचारायला लागायचं, तर ते थांब ना थोडे दिवस असं करून मला असं लक्षात, कधी कधी आपलाही माणूस आपल्याला कळायला वेळ लागतो. आयुष्यात प्रसंग आल्यानंतर आपण दोघं एकमेकांना कळत असतो, असंही त्या वाटेवर लक्षात आलं. असं वाटलं कधी कधी की यांना नको आहे का माझा काव्यसंग्रह आलेला. पण त्यांना स्पष्ट मी जेव्हा विचारलं ते म्हणजे नाही असं नाही, करूया असं करता 2004 मध्ये माझा पहिला काव्यसंग्रह आला, स्वल्पविराम. त्याला माझ्या मिस्टरांनी खूप सहकार्य केलं. आणि तेव्हा होते गणेश नायडू, ते आम्हाला शब्दप्रभू रामशिवाळकरांकडे घेऊन गेले. त्यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला आहे. सुप्रसिद्ध कवयित्री सुलभाताई हिरलेकरांनी मला अभिप्राय दिलेला आहे. आणि महाकवी सुधाकर गायधनींच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि खूप गाजलं आणि त्याला खूप काही पुरस्कार ते लोकांनी खूप दाद दिली. छान. आणि ती दाद मग मला पुढे घेऊन गेली. आणि काव्यसंग्रहाचं शीर्षक स्वल्पविराम काय हे ठेवलं आहे तू, याबद्दल बोलताना सुलभाताई म्हटल्या की विजया, हा तुझा स्वल्पविराम आहे. आयुष्याच्या पूर्ण वाटेवर तुला पूर्ण विराम कधीच मिळणार नाही आणि हा स्वल्पविराम तुला कायम पुढे पुढे घेत जाईल. आणि स्वाती, मला सांगताना किती आनंद वाटतो ना ग आजच्या तारखेला, की त्यांचे आशीर्वाद असावे की तो स्वल्पविराम असाच चालतो आहे. आणि आज त्या पहिल्या स्वल्पविरामपासून मी नुकतीच माझ्या 3 जानेवारी या 38व्या पुस्तकापर्यंत, जे काव्यसंग्रह 3 जानेवारीला सावित्रीमाईच्या जन्मदिनी यावर्षी प्रकाशित झालं, कशी चालत आले ना माझं मला कळलं नाही. हा प्रवास आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. तुमचा असा प्रवास आणखी पुढे जाऊ दे आणि चांगली उंची गाठू दे. तर विजय, ते तुम्ही कथा पण लिहिल्या आहेत का? कथा, लेख याबद्दल काही सांगा ना. खरंच स्वाती, हा प्रश्न खूप रास्त आहे तुझा. एका साहित्यिकाला विचारणारा आणि त्याचं अंतरंग उलगडणारा महत्वाचा प्रश्न मला वाटतो. कारण काय की कविता कशी असते, ती स्वांत सुखाय असते. आपण जे काही आपल्याला कुठे सांगता येत नाही ते कागदावर आपण कवितेला सांगतो आणि मन मोकळं करतो. परंतु पुढे जाऊन जो विस्ताराने लेखन करायचं असतं ते खऱ्या अर्थानं गद्य लेखन असतं. एक हळवा प्रसंग आजूबाजूला मी बघितला माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत. आई वडील दोघांची डेथ झाली, त्यावेळेला ती विदेशामध्ये होती. 4 वर्षानंतर जेव्हा 3 भावांचं घर असलेल्या एकत्र घरी आली, त्याच्या भावांनी, नवरा मुंबईत थांबलेला, नवरा म्हटला तिचा की मी 4 दिवसांनी मागून येतो, तोपर्यंत तू छान माहेरी राहून घे 4 दिवस मनमोकळेपणाने. संध्याकाळी आपल्या चिमुकलीला घेऊन ती घरी पोहोचली. त्यावेळेला 3 भावजया हॉलमध्ये आल्या. तिघींनी तिचं स्वागत केलं. या बरं झालं, खूप दिवसांनी आल्यात वगैरे वगैरे. थोड्या वेळाने पाहिलं तिने की एक जण आपापल्या रूम मध्ये सगळ्या चालल्या गेल्या आणि शेवटी हॉलमध्ये ती एकटीच उरली. संध्याकाळी तिच्या लक्षात आलं की यांचं वेगळे झालंय घरातल्या घरात. आणि संध्याकाळी तिनं कोणाकडे जेवायचं, कोणत्याही भावजईनी तिला जेवायला विचारलं नाही. आणि तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला. मैत्रीण म्हटली, अगं मीच तुला घ्यायला येते. आणि मग ती 3 दिवस पुढे मैत्रिणीकडेच राहिली आणि म्हटली की बरं झालं, नवरा माझ्यासोबत नव्हता, माझे मिस्टर माझ्यासोबत असते. ते दृश्य पाहून मला किती रागवलेस, ते माहेर करते. खरं सांगते माझ्या सखीला ती म्हणाली की आई वडील गेल्यानंतर मुलींचं माहेर संपतच का गो. तिचा तो प्रसंग ना स्वाती मला एवढा लागून गेला की मी चक्क लेख लिहिला. कवितेत बसणारा विषय नव्हता आणि पेपरला तो पाठवला. आपलीच मैत्रीण महिला पेज सांभाळत होती. तिनं त्याला ना इतकं मोठं केलं, एवढं मोठ्या मोठ्या बोल्ड लेटरमध्ये हेडिंग होतं की माहेर काय आई वडील असेपर्यंतच असतो का. सकाळी सकाळी बायकांनी फडा हातातला टाकून झाडझूड सोडून तो लेख वाचला. पुढे मग कथाही लिहत राहिली. ते मग काव्यसंग्रह काढत राहिली. माझ्या मराठी साहित्यात आज 8 काव्यसंग्रह आहेत, तो एक वेगळा भाग. परंतु पहिला कथा संग्रह सार्थक हा प्रकाशित झाला.